त्यामध्ये औरंगाबादचे जिल्हाधिकारी, म्युन्सिपल कमिशनर, 2 प्रिन्सिपल सेक्रेटरीज म्हैसेकर साहेब मुंबईहून आणि अशा प्रकारे म्हणजे CEO म्हाडा असा 11 ऑफिसर्स तिथे त्यांना बोलवण्यात आले होतो आणि त्यांनी एक आम्हाला हे सांगितलं होतं की आम्ही लवकरात लवकर ते करू, कारण 31 मार्चला हे स्कीम संपत आहे. 31 मार्च 2022ला जो प्रपोजल्स 31 मार्चच्या अगोदर येणार आहे ते सँक्शन करता येईल. मग आम्ही त्यांना सांगितलं, त्यांनी जेव्हा आश्वासन दिलं की आम्ही लवकरात लवकर हे जमीन देऊ करके 15 दिवसाच्या आत आम्ही देऊ. मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला शब्द द्या, कारण तुम्ही आम्हाला उशीर केलं जमीन देण्यासाठी. मग सरकार हे नको सांगायला पाहिजे की आमच्याकडे आता स्कीम संपलेली आहे, आम्हाला पैसे आम्ही देता येत नाही करके. तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. आता माझा स्पष्ट आरोप आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनाही गोरगरीब लोकांच्या घरांसाठी काही देणं घेणं नाही. आणि इकडच्या जे स्थानिक अधिकारी आहे ते कशा आपल्याला उल्लू बनवण्याचा धंदा करत आहे त्याचा मी एक उदाहरण आपल्याला सांगण्यासाठी इथे उपस्थित आहे. आम्हाला इनिशियली असं सांगण्यात आलं की आपण एक 20 हेक्टर जागा आपण इनिशियल फर्स्ट फेजमध्ये दिली, 19 हेक्टर काहीतरी ते पहिल्या फेजमध्ये. आणि त्या मीटिंगच्या नंतर त्यांनी हे सांगितलं की 86 हेक्टर्स जे आहे ते 86 हेक्टर्स आम्ही त्याचा प्रपोजल राज्य सरकारला पाठवलेला आहे. ते 30 गावची जागा होती. मग 30 गावला आम्हाला जे जागा देण्यात आली आहे ते टोटल 86.25 हेक्टर्स गट क्रमांक 217/227/1 227/1 मध्ये 86.25 हेक्टर्स जागा देण्यात आली आहे. आणि 30 गावमध्येच गट क्रमांक 225 225/1 येथे 15.05 हेक्टर्स. तसा दोघा मिळून आम्हाला 30 गावमध्ये 101.3 हेक्टर जागा देण्यात आली. त्याची आपण बातमीही लावलं. मीही आनंद व्यक्त केला की अखेरकार गोरगरीब लोकांचं घर तयार होणार आहे. आता प्रत्यक्ष त्या जागेवर गेल्यानंतर लँड रेकॉर्ड ऑफिस, महानगरपालिकाचे ऑफिसर्स हे सगळं तिथे जाऊन आपला इन्स्पेक्शन केलं की किती जागा आहे, कुठे आपण काय करू शकतो, काही अतिक्रमण आहे का. आपल्याला आश्चर्य वाटेल की ते 101.3 हेक्टरपैकी जे जागावर आपण घर बांधू शकतो ते फक्त 6 हेक्टर आहे. 6 हेक्टर जागा जे आहे ते नगर भूमापन अधिकारी जे गेले होते महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत, त्यांनी आपलं मेजरमेंट सगळं केलेलं. आता ती जी जागा आम्हाला देण्यात आलेली आहे, जे कोणी महाशयाने दिलेली आहे, त्या जागामध्ये काय आहे तर खूप मोठं पहाड जे आहे, डोंगर, खदान, अतिक्रमण, कमीत कमी 500-600 घरं आहे तिथे, क्रशर्स आहे, वीट भट्टी आहे, हाय टेन्शन लाईन तिथून जात आहे. मग त्यांनी एक रिपोर्ट तयार केली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हे जे जागा आहे 100 हेक्टरचा आपण जे दावा करत आहे की आम्ही दिलेले आहे त्यापैकी फक्त 6 हेक्टर जागा. आता त्या 6 हेक्टर जागामध्ये आपण जास्तीत जास्त केले तर 2,500 घर आपण तिथे बांधू शकतो. 2,500 ही तर मला त्यावेळी आमचे जे चेअरमॅन आहे त्याला कशाला आपण वळवून देतं. अरे मी म्हटलं काय आहे, माझा मुख्यमंत्री देत नाही ना त्या जागा, कारण मोदी साहेबांची फोटो तिथे लावणार असेल तर ते होऊ शकते. म्हणजे मला असं वाटतं मुख्यमंत्री प्रधानमंत्री आवास योजना केली असती तर कमीत कमी ते फक्त आम्हाला समजून सांगा तुम्ही. म्हणजे का आम्ही काय वेडे आहे का की आम्हाला कळत नाही, तुम्ही जे बोललेलं आहे आम्ही ॲक्सेप्ट करणार. हे तुमचे जे भक्त असतील ते हो साहेब, आता आम्हाला पालकमंत्र्यांनी सांगितलं 20% आम्हाला पाणी एक्स्ट्रा मिळणार. कुठून आणणार तुम्ही ते पाणी? काय असा स्कीममध्ये तुम्ही नवीन केलेले आहे की ज्याच्यामुळे आपण 20% पाणी, तेच वॉटर टँक्स आहे, तेच पाईपलाईन आहे, कुठेही त्याच्यामध्ये काहीही चेंजेस झालेला नाही आहे. मग 20% पाणी आज कोणत्या आधारावर तुम्ही सांगितलेले आहे? सिर्फ ईडी ने क्वेश्चनिंग के लिए बुलाई थी तो पूरा उनका जितने भी भक्त थे पूरा ईडी के सामने खड़े हो गए थे उसमें. नवाब मलिक जब अंदर जाते हैं, आजम खान जब अंदर जाते हैं, छगन भुजबल जब अंदर जाता है, तो इनके लिए
इनकी पार्टियां सिर्फ सुप्रिया ताई जाके है तो उनकी बेटी को गले मिलते हुए 5 मिनट, बस इससे ज़्यादा और कुछ नहीं कर सकेंगे। नवाब मलिक की बेटी के साथ है तो 5 मिनट है तो वीडियो के अंदर है तो दिखा के कि मैं आपके साथ कितनी हमदर्द हूँ करके उसने, यानी की आज दुसरा सगळीकडे म्हणजे इतकं घर तैयार हो राहिलेले आहे। अब हमारा ये साफ ये है कि औरंगाबाद के अंदर अब ये गैस लाइन का एक नया फलूदा लेके आ रहे हैं, जैसा मतलब कितने लोगों को है तो इसका फ़ायदा होने वाला है। ये हमारे शहर के लिए है तो और नुकसानदेह प्रोजेक्ट है अभी इस वक्त के लिए। अभी हमने शहर के है तो पूरे रास्ते बनाए हुए हैं। अब ये 1555 किलोमीटर है तो पूरे गलियों में पूरे रोड के ऊपर ये पाइपलाइन डालने के लिए है तो रास्ते खोदेंगे। ये ट्रेनची निष्क्रियता आहे आणि कोणीही माझ्यावर बोट दाखवू नका। त्यांचे जे इकडचे जे हे आहे म्हणजे मी केनेकरला बघितलं की हे याच्यावर दोष का नाही देतं। अरे मला काय देणं घेणं तुमच्या राजनीतीमध्ये, तुम्ही माझ्या जिल्ह्याच्या लोकांना घर द्या आणि तुमच्या नावं टाका त्याच्यावर। हे पॉलिटिकल पंतप्रधानांच्या योजनेला जागा द्यायची नाही असं राज्य सरकारचं आहे, हे पॉलिटिकली मोटिवेटेड डिसिजन वाटतं का? असू शकतं, डोंगर देणं हे देणं ते देणं असू शकतं। कारण काय आहे की मी जसं म्हटलेलं आहे की बहुतेक राज्य सरकारला असं वाटत असेल की आपण 52,000 लोकांना पंतप्रधानांच्या नावाने घरं दिले, मग त्याच्यामध्ये आपला काय फायदा। त्यांचा एक माइंडसेट असा होऊ शकतं। अरे पण नाव या शहराला या जिल्ह्याने सगळं नावामुळेच तर सगळं झालेलं आहे। याला हे नाव द्या, त्याला हे ते नाव द्या। आपण जे मागे पडलेले आहे ते नावामुळेच पडलेले आहे, सिर्फ दिखावे के तौर के ऊपर। साहब शो ऑफ स्ट्रेंथ था उस दिन, उसमें अपने अपने मफलर डाल के आए थे ना। अरे महाविकास आघाडी एक आहे तर कसल्या तिघांचे मफलर घालून आणायचे यायचे। देखो ना, उनकी फिक्र यही थी कि मतलब कौन आए उससे चिंता नहीं थी उसके अंदर। उनकी सबकी नजरें तो वहाँ पे ये थी कि कौन सा काय आहे की सत्तार साहेब कधी कधी खरं बोलतो होतं, त्यांनी बहुतेक नेहरू भवनला ते सत्य बोलले असेल। आणि हे पण हे आहे मला अशी अपेक्षा होती की मतलब जिल्हा परिषदच्या बाबतीत फुलमंडीवर टेन्शन वाढलं, कशाला टेन्शन वाढलं, तुमचं प्रेम वाढलं। काही असू दे, आम्ही तर काय आहे कोणी आलं तर ठीक, नाही आलं तर आम्ही तर तशीही तयारी आहे ना। आमच्यासोबत कोण येणार आहे? सत्तार साहेबांचं काय प्लॅनिंग आहे मला माहीत नाही आहे, पण आमची तयारी एकटा चलो रे असती। है यहाँ पर हरदीप सिंह पुरी साहब, उन्हीं की मिनिस्ट्री के अंडर में ये आता है। ही इज ऑल्सो महुआ के मिनिस्टर ऑफ हाउसिंग एंड अर्बन डेव्हलपमेंट, अर्बन अफेअर्स। ते त्यांचे मंत्री आहे, ते आपल्याला गॅसच्या उद्घाटनासाठी तिथे येत आहे। आम्ही त्याला विरोध करणार आहे। आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला होऊ देणार नाही, त्याला काले झेंडे दाखवणार आहे। कारण तुम्ही हे जे लोकांना उल्लू बनवण्याचा धंदा करत आहे, औरंगाबादला आम्हाला पाणी पाहिजे आणि तुम्ही म्हणता आम्ही खाली तुमच्या घराच्या खाली आम्ही तुम्हाला गॅस देऊ का? लोकांना घरं पाहिजे। तुम्ही कोट्यवधी रुपयांचे बॅनर्स होर्डिंग्स आमच्या क्षेत्रामध्ये पण लावले होतं की आम्ही घर देणार आहे करके, आणि अशी परिस्थिती आहे तर कोण करत आहे, कोण जबाबदार आहे याच्यासाठी? हे तर कमिटी समोर आणि हे जे स्टँडिंग कमिटी असते पार्लमेंटची, त्यांच्या समक्ष त्यांनी म्हैसेकर साहेबांनी शब्द दिलं होतं की साहेब आम्ही आता लवकरात लवकर हे देणार आहे करके। मग कोण कुणाला चिटिंग करत आहे? इकडचे स्थानिक अधिकारी राज्य सरकारला चिटिंग करत आहे, किंवा हे दोघं मिळून हे तो केंद्र सरकारला चिटिंग करत आहे, आणि हे तिघं मिळून गोरगरीब लोकांना चिटिंग करत आहे? उशीर आले तर त्यांनी त्या मीटिंगमध्ये ऑन रेकॉर्ड त्यांनी सांगितलेले आहे की हे जे आपल्याला 20-25 तारखेपर्यंत ही आम्हाला मिळाली औरंगाबादच्या बाबतीत फक्त, तर आम्ही तुम्हाला फायनान्शियल
हे सँक्शन करू करके उसमें दोघांच्या श्रेयवादामुळे हे झालं असं वाटतं की देखा एक मीटिंग में मैं क्या सांगितलं होतं कि साहेब मैं मीटिंग के अंदर मेरा रिकॉर्ड के ऊपर है, मैं बोला साहब सुनिए, आप जब स्कीम का नाम देते हैं ना तो वो नाम भी सोच समझ कर दीजिए। आपने दे दिया प्रधानमंत्री आवास योजना, अब मेरा मुख्यमंत्री बोल रहा है कि अगर मैंने ज़मीन मेरी दे रहा हूँ और प्रधानमंत्री की फ़ोटो लग रही है वहाँ पे, तो अगर आप स्कीम का नाम ही अगर ऐसा देते थे कि प्रधानमंत्री मुख्यमंत्री आवास योजना, तो मुख्यमंत्री को भी खुशी रहती थी कि मेरी भी फ़ोटो छपने वाली है करके। अब मुख्यमंत्री ये सोच रहा है कि यार मैं तो ज़मीन मेरी दे रहा हूँ, फोटो है तो मोदी जी की लगने वाली है करके, तर अशा प्रकार ही होऊ शकतं 1500। तो फिर इसके बाद है तो पानी की पाइपलाइन जो आएंगी वो पाइपलाइन वाले खोद डालेंगे। आप मुझे ये बताइएगा कि ये गैस की पाइपलाइन का प्रोजेक्ट औरंगाबाद के लिए कितना इम्पोर्टेंट है। आज औरंगाबाद के लिए सबसे इम्पोर्टेंट कोई काम है तो पानी की स्कीम है उसके, वो पानी की स्कीम लंगड़े घोड़े की तरह चल रही है, उसके तरफ कोई देख नहीं रहा है। पालक मंत्री ने बोल दिए है कि 20% पाणी आपण जास्त देण्याचा, मी पालकमंत्र्यांना ओपन चॅलेंज करतो किंवा त्यांचे जे भक्त आहे औरंगाबादमध्ये त्या सगळ्यांना ओपन चॅलेंज करतो, कशा प्रकारे तुम्ही हे निर्णय घेतलेला आहे, काय तुम्ही असं केलेले आहे की या नवीन स्कीम मध्ये की 20% एक्स्ट्रा पानी देऊ शकत। मैं तो नाम के साथ है तो पार्लियामेंट के अंदर खड़े रह के बोलूंगा हे दोन अधिकाऱ्यांमधलं वाद असतो मला माहित नाही आहे की मी कधीही मतलब असं त्याच्यामध्ये सखोलमध्ये गेलं नाही की त्यांच्यामध्ये काय वाद आहे करके उसमें मीटिंगमध्ये बघतो फक्त मतलब असं पेपरमध्ये वाचता येतं की मतलब नाही मेरे को इतना दोन कार्यालयांचा असं बनवून बनवलं. दोन अधिकाऱ्यांमधला पहिला वाद, दुसरं जागा दिल्यानंतर ते कोणी बांधावं, म्हाडांनी बांधावं, कोणीतरी म्हटलं मनपाने पाहिजे ना. बांधावं. साहब वेगवेगळी माहिती. मैंने आप उस मीटिंग के रिकॉर्ड के अंदर देखिएगा, मैंने एक सवाल उनसे किया था मीटिंग के अंदर, दिल्ली की मीटिंग के अंदर। मैंने कहा साहब ये जब फॉर्म्स जमा किए जा रहे थे तो हमारे पार्टी के कॉरपोरेटर्स, हमारे पार्टी के लीडर्स भी जाके है तो अपनी अपनी बस्तियों के अंदर घूमे वो और बोले कि साहब ये ऐसी स्कीम आ रही है, तुम्हारे को घर मिलने वाला है करके। ये लोगों ने भी फॉर्म जमा किए हैं, फॉर्म जमा करके महानगर पालिका के पास दिए हैं। अब महानगर पालिका को देना है या म्हाडा को देना है, या आपका लुकआउट है करके उसमें, या अगर 52,000 स्कीम का है तो आपको जितने जिसको देने का है आप आधे दे दीजिएगा उसके अंदर जो भी कर। लेकिन ये विवाद काय के लिए, तो उन्होंने कहीं ना कहीं ये बताया था हमको एक बंद जबान के अंदर कि किसी ना किसी का इंटरेस्ट है करके कि ये म्हाडा को है तो जाए करके। अब किसका इंटरेस्ट है करके उन्होंने, हमने भी पूछे नहीं, हमने बोले, मैंने स्पष्ट बोला था, मेरे है तो रिकॉर्डिंग है उसके अंदर, मैं बोला साहब आपको जिससे बनाने का है आप बनाइएगा, हमको हमारे घर चाहिएगा करके उसमें। अब मैंने ये बताया कि मैं उनको ये बोला, मैं बोला सर अगर महानगर पालिका ने फॉर्म्स वो करी हुई है तो महसेकर साहब आप मुझे बताइएगा कि ये इनएफिशिएंट है क्या ये म्युनिसिपल कमिश्नर, कि ये घर नहीं बना सकते है करके उसमें। इनकी इनएफिशिएंसी है कि आप फॉर्म है तो इनसे जमा करवाने लगा रहे हैं और दे रहे हैं किसी और को। तर हे सगळे जे इश्यूज आहे ना, म्हणजे जिल्ह्याच्या हितासाठी हे पालकमंत्र्यांची जबाबदारी आहे। तुमच्यामध्ये वाद आहे असू द्या, मला काही देणं घेणं नाही आहे, हे गोरगरीब लोकांचा इश्यू आहे करके। आणि असेल ते म्हणजे ऑफिसर्समध्ये विवाद असणं म्हणजे काही हे नहीं है कि तू बड़ा या मैं बड़ा के चक्कर के अंदर उसमें और ये कोरोना के पीरियड से ही है तो हम देख रहे हैं उसमें कि किसके पास क्या पावर्स है करके। वो टाइम के ऊपर भी मतलब है तो पब्लिक को खामियाजा भुगतना पड़ा। आम्ही पालकमंत्रीची निष्क्रियता म्हणू नहीं सर आखिरी तक, और अगर नहीं हुई वाजिद साहब मैं आपको लिख के दे रहा हूँ, मैं इनको छोड़ूंगा नहीं, मैं मार्च के अधिवेशन के अंदर इनको सबको उधड़ के फेंकूंगा। 35 डेज में स्टेट गवर्नमेंट को डीपीआर जाना है, स्टेट गवर्नमेंट से सेंट्रल को जाना है। सर मैंने ये चीज़ अस्तिक कुमार पांडे साहब के साथ मैंने डिस्कस किया नेहरू भवन के प्रोग्राम के अंदर। मैं बोला साहब अगर यही सब अगर चलता रहा तो ये तो मतलब अब ये इम्पॉसिबल स्कीम लग रही है करके उसमें आप राज्य सरकार से ये कैसा करेगी। इनका ये कहना है कि हमने जो जगह दिए हैं, प्रपोज किए हैं, वो जगह का हमने है तो सर्वे करवाए हैं। जैसे चिकलठाने से अपन आगे जाते हैं या सुंदरवाड़ी की जो जगह है, वो जगहें जो है वो क्लियर टाइटल जगह है। तो क्लियर टाइटल जगह ना देते हुए आपने पूरा पहाड़ दे डाले, बोले पहाड़ खोद डालो करके। तो अभी भी अगर गवर्नमेंट अगर चाहिए तो हम 4 दिन के अंदर है तो यहाँ पे अलॉटमेंट हो जाता है। मैं पर्सनली स्टेट गवर्नमेंट के पास चीफ सेक्रेटरी के पास जाके या महसेकर साहब को लेके कि साहब आपने शब्द दिए थे, ये हमारे साथ ये ऐसा लॉलीपॉप दिया गया है करके, और नहीं
तो फिर आप ये समझ लीजिएगा कि इतनी आसानी से तो हम भी नहीं जाने देंगे, क्योंकि मेरे जिले के 52,000 गरीब लोगों का समस्या का मुद्दा आहे. मी एक पत्र पाठवलेलं आहे केंद्र सरकारला की आपण या स्कीमला 2 वर्षाची मुदतवाढ द्यावी. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे, पण अर्बनसाठी ते देण्यास तयार नाही आहे. त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे की आम्हाला 20 मार्च किंवा जास्तीत जास्त औरंगाबादच्या केसमध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला 25 मार्चपर्यंत ही आम्हाला सगळं DPR आलं तर आम्ही त्याचा फंड्स रिलीज करू. त्यांनी विशेषकर फक्त औरंगाबादसाठी तिकडचे जे अर्बन डेव्हलपमेंट सेक्रेटरी आहे जोशी म्हणून, त्यांनी मला सांगितलेले आहे कि सर इम्तियाज जी अगर आप मेरे को 20-25 तारीख तक भी अगर दिए तो वी विल सी टू इट कि औरंगाबाद को हम तो फंड्स अलॉट करके दे करके. आता तुम्ही मला सांगा की 52,000 लोक वाट बघत आहे, प्रतीक्षा करत आहे. हे जेव्हा अलॉट केलेलं आहे तर आपले डोळे बंद होते का? कोणी अधिकाऱ्यांना तुम्हाला हे सांगितलं की मतलब इतकी जागा आपल्याकडे आहे, आपण देऊन टाका? पूरे फुल पहाड़ के पहाड़ है, वो पहाड़ खोद के घर बनाने का है बोल रहे. पूरे पहाड़ गिराना पड़ेगा तब जाकर है तो आपको जमीन मिलेगी. अब ऐसे सूरत के अंदर ये एक मुद्दा हो गया. अब 2 दिन के बाद है तो मग नंतर आपल्याला माननीय जिल्हाधिकारी यांनी गट क्रमांक 69 मध्ये एकूण 3.16 हेक्टर जमीन मनपाला दिली. 3.16 गट क्रमांक 69 मध्ये, हे पडेगावला आहे. आता त्याच्या बाबतीत ही भूमापन अधिकारी व मनपा अधिकारी यांना सदर ठिकाणी पाहणी केली असता प्रत्यक्ष त्या 3.16 हेक्टर मध्ये फक्त 1 हेक्टर जागा खुली आहे आणि दुसरी 2 हेक्टर जागा कुठे आहे तर ऑलरेडी याच कलेक्टर ऑफिसने ते जागा कोणत्या दुसऱ्या लोकांना है तो दिलेली आहे, रिटर्न मध्ये दिलेली आहे, अलॉटेड जागा आहे. तिथे काही स्कीम्स पण तयार झालेले आहे, तिथे घर बांधण्यात आलेले आहे. आता त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही जागा हे ऑफिशियली आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे, पण PR कार्ड मध्ये त्याचं नोंद तसंच आहे. म्हणजे एक दुसरा कारभार बघा की तुम्ही जे जागा अलॉट केलेली आहे त्याच्या PR कार्डवर ते जिल्हाधिकाऱ्यांची हे जागा आहे. तिसरी म्हणजे हर्सुलला गट क्रमांक 216 मधील 1 हेक्टर 1.02 हेक्टर 1.02 हेक्टर हे हर्सुल मध्ये देण्यात आलेली आहे. परंतु त्या ठिकाणी सुद्धा पूर्ण अतिक्रमण झालेलं आहे आणि प्रधानमंत्री आवास योजनाचा नियम असा आहे की आपण DPR तयार करताना कमीत कमी 1 हेक्टर जागा असायला पाहिजे. 1 हेक्टरची जागा कमी राहिली तर ते DPR एक्सेप्ट होत नाही. मग त्यांनी 1 हेक्टर 1.02 हेक्टर हर्सुलला दिलेली आहे. ते जागावर अतिक्रमण भरपूर आहे. मग ते जेव्हा मला वाटतं परवा हे अधिकारी सगळे गेले होते तर लोक त्यांच्या अंगावर धावून आले. मग मला हे सांगायचे आहे की महानगरपालिकेने अनेक ऑप्शन्स जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहे की हे इथे जागा उपलब्ध आहे आणि हे जागा मी स्वतः गुगल मॅपवरून कोणकोणती जागा अवेलेबल आहे, महानगरपालिकाने जो प्रस्ताव दिलेला आहे त्याची स्थिती काय आहे, म्हणजे चिकलठाणाला आहे, सुंदरवाडीला आहे, खूप मोठी जागा सरकारी जागा जे अवेलेबल आहे. ते जागा असल्यावर तुम्ही असं हे खोटारडेपणा करत आहे, लोकांना उल्लू बनवण्याचा हे धंदा जे करत आहे आणि तुम्ही जे कमिटीमध्ये स्पष्ट उल्लेख केला होता. मग माझा एक अर्थ एकच आहे की कोणालाही राज्य सरकारला इकडच्या प्रशासनिक अधिकाऱ्यांना कोणालाही गोरगरीब लोकांना घरं द्यायचे नाही म्हणून हे सगळं फक्त दाखवण्यासाठी आम्ही दिलं. आता मी डिव्हिजनल कमिशनर साहेबांना एक विनंती करणार आहे की तुम्ही हे दिलेली आहे, तुमच्या अधिकाऱ्यांनी हे दिलेले आहे, तुम्ही प्रत्यक्ष आमच्यासोबत मीडियाला घेऊन तिकडे चला आणि दाखवा आम्हाला
की कुठे आहे तुमचे 101 हेक्टर जागा तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी दिलेले आहे. मध्ये औरंगाबादचे जिल्हाधिकारी, म्युन्सिपल कमिशनर, 2 प्रिन्सिपल सेक्रेटरीज म्हैसेकर साहेब मुंबईहून आणि अशा प्रकारे म्हणजे CEO म्हाडा असा 11 ऑफिसर्स तिथे त्यांना बोलवण्यात आले होतं आणि त्यांनी एक आम्हाला हे सांगितलं होतं की आम्ही लवकरात लवकर ते करू, कारण 31 मार्चला हे स्कीम संपत आहे. 31 मार्च 2022ला जो प्रपोजल्स 31 मार्चच्या अगोदर येणार आहे ते सँक्शन करता येईल. मग आम्ही त्यांना सांगितलं, त्यांनी जेव्हा आश्वासन दिलं की आम्ही लवकरात लवकर हे जमीन देऊ करके 15 दिवसाच्या आत आम्ही देऊ. मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला शब्द द्या, कारण तुम्ही आम्हाला उशीर केलं जमीन देण्यासाठी. मग सरकार हे नको सांगायला पाहिजे की आमच्याकडे आता स्कीम संपलेली आहे, आम्हाला पैसे आम्ही देता येत नाही करके. तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. आता माझा स्पष्ट आरोप आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनाही गोरगरीब लोकांच्या घरांसाठी काही देणं घेणं नाही. आणि इकडच्या जे स्थानिक अधिकारी आहे ते कशा आपल्याला उल्लू बनवण्याचा धंदा करत आहे त्याचा मी एक उदाहरण आपल्याला सांगण्यासाठी इथे उपस्थित आहे. आम्हाला इनिशियली असं सांगण्यात आलं की आपण एक 20 हेक्टर जागा आपण इनिशियल फर्स्ट फेजमध्ये दिली, 19 हेक्टर काहीतरी ते पहिल्या फेजमध्ये. आणि त्या मीटिंगच्या नंतर त्यांनी हे सांगितलं की 86 हेक्टर्स जे आहे ते 86 हेक्टर्स आम्ही त्याचा प्रपोजल राज्य सरकारला पाठवलेला आहे. ते 30 गावची जागा होती. मग 30 गावला आम्हाला जे जागा देण्यात आली आहे ते टोटल 86.25 हेक्टर्स गट क्रमांक 217/227/1 227/1 मध्ये 86.25 हेक्टर्स जागा देण्यात आली आहे. आणि 30 गावमध्येच गट क्रमांक 225 225/1 येथे 15.05 हेक्टर्स. तसा दोघा मिळून आम्हाला 30 गावमध्ये 101.3 हेक्टर जागा देण्यात आली. त्याची आपण बातमीही लावलं. मीही आनंद व्यक्त केला की अखेरकार गोरगरीब लोकांचं घर तयार होणार आहे. आता प्रत्यक्ष त्या जागेवर गेल्यानंतर लँड रेकॉर्ड ऑफिस, महानगरपालिकाचे ऑफिसर्स हे सगळं तिथे जाऊन आपलं इन्स्पेक्शन केलं की किती जागा आहे, कुठे आपण काय करू शकतो, काही अतिक्रमण आहे का. आपल्याला आश्चर्य वाटेल की ते 101.3 हेक्टरपैकी जे जागावर आपण घर बांधू शकतो ते फक्त 6 हेक्टर आहे. 6 हेक्टर जागा जे आहे ते नगर भूमापन अधिकारी जे गेले होते महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत, त्यांनी आपलं मेजरमेंट सगळं केलेलं. आता ती जी जागा आम्हाला देण्यात आलेली आहे, जे कोणी महाशयाने दिलेली आहे, त्या जागामध्ये काय आहे तर खूप मोठं पहाड जे आहे, डोंगर, खदान, अतिक्रमण, कमीत कमी 500-600 घरं आहे तिथे, क्रशर्स आहे, वीट भट्टी आहे, हाय टेन्शन लाईन तिथून जात आहे. मग त्यांनी एक रिपोर्ट तयार केली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हे जे जागा आहे 100 हेक्टरचा आपण जे दावा करत आहे की आम्ही दिलेले आहे त्यापैकी फक्त 6 हेक्टर जागा. आता त्या 6 हेक्टर जागामध्ये आपण जास्तीत जास्त केले तर 2,500 घर आपण तिथे बांधू शकतो. 2,500 नाही आहे. तुम्ही मला प्रश्न विचारा, मी उत्तर देतो की तुम्ही मला समजावून सांगा. म्हणजे हे सगळं काय आहे राजे साहेब, हे लोकांना उल्लू बनवण्याचा धंदा सुरू आहे की आता होर्डिंग्स बघितलं मी की देश के अंदर गैस का पाइपलाइन का प्रोजेक्ट औरंगाबाद 4,000 करोड़ रुपये लगने वाले हैं करके उसमें. अरे ते पैसा पाण्यावर खर्च करा राव. ठीक, हम नवाब मलिक साहब का पूरा समर्थन करते हैं. हम नवाब मलिक साहब के साथ में खड़े रहते हैं और हमने देखा है कि महाविकास आघाड़ी के जितने भी लोग थे अपने अपने गलों में अपने अपने मफलरा डालकर आए थे. वो नवाब मलिक के लिए नहीं आए थे, वो तीनों एक दूसरे को ये दिखाने के लिए आए थे कि किसके लोग ज़्यादा आए हुए हैं करके. और उनके कार्यकर्ता है तो अपने पार्टी के लोग नहीं देख रहे थे, उसमें देख रहे थे कि कौन नहीं आया है करके उसमें.
तो ये सब जो है इनको कोई लेना देना नहीं है साहब। देखो असद साहब ने जो बात बोले है उसमें इतने 1000 करोड़ रुपये का जो घोटाला अजीत दादा ने किए थे उसके अंदर वो जेल नहीं गए थे, लेकिन नवाब मलिक साहब जाएंगे। और नवाब मलिक साहब के लिए हम इसलिए खड़े रहेंगे कि साहब इस मुल्क के मुसलमानों को आप है तो आतंक के साथ जोड़िए मत। नवाब मलिक साहब के ऊपर आप भ्रष्टाचार का आरोप लगाइएगा, उसके अंदर हम मान सकेंगे उसमें, लेकिन इस मुल्क के मुसलमानों को अगर आप इस नज़रिए से देखेंगे जिस तरह से भारतीय जनता पार्टी आज ये कर रही है करके, तो आज अचानक क्यों आपको नज़र आ रहे हैं ये इतने सालों से? अगर आपके पास इतने पुरावे थे तो आप आज ही क्यों, इससे पहले क्यों नहीं आप खड़े रहे करके? तो हम नवाब मलिक साहब और हम तो अगर ज़रूरत पड़ी तो हम भी अपनी ताकत दिखाने के लिए नवाब मलिक का साहब का समर्थन करने के लिए उसी क्रांति चौक के ऊपर जमा हो सकते हैं। और ये तीनों जितने भी आए थे अपने अपने मफलरा डाल के, उससे ज़्यादा हम वहाँ पर आ सकते हैं। फूल से मुख्यमंत्री का स्वागत करेंगे और अब आप हरप्रीत सिंह को ये ऐसा कैसे? राजेश साहब आप खुद है तो मतलब एज अ मीडिया पर्सन है तो आप पब्लिक की राय है तो ले लीजिएगा उसमें कि हमारे को आज गैस की पाइपलाइन है तो अगर नीचे है तो डायरेक्ट पाइपलाइन अगर मिल रही है तो उसका क्या फ़ायदा होने वाला है? आप किसी से भी आप जनरल है तो एक ओपिनियन पोल ले लीजिएगा कि साला हमारे पास पानी के लिए है तो हम तरस रहे हैं। पानी की स्कीम का अगर आप एनालिसिस करेंगे तो इतनी तत्परता, इतना उत्साह ना तो कराड़ साहब दिखा रहे हैं, ना दानवे साहब दिखा रहे हैं, ना उनके मंत्री दिखा रहे हैं जितना गैस की पाइपलाइन के अंदर। अरे किसको क्या फ़ायदा होने वाला है साहब? गैस की पाइपलाइन के अंदर आपको है तो 100-200 रुपये का फ़र्क पड़ेगा उसमें, तुम पूरे ज़िले के हमारे सड़कें खोद डालने वाले हैं। अब ये इन्होंने बोल रहे हमको एनओसी मिल गई है करके। साहब कितने एनओसीज आप देंगे? मैं बता रहा हूँ आपको, अंबानी साहब का है तो 5G का है तो अभी ये आया हुआ है, उसके लिए पूरा शहर खोदना है। पानी की पाइपलाइन के लिए है तो पूरा शहर खोदना है, और फिर ये गैस की पाइपलाइन के लिए पूरा खोदना है। हम मरने वाले नहीं है। औरंगाबाद जिला के लोग अगर हमारे को नीचे से गैस लाइन नहीं आ रही है तो हम मरेंगे नहीं। आप इस तरह की प्लॅनिंग करिए। आणि मी हे जे आस्तिक कुमार पांडे साहेब आहे ना त्यांना सांगतो मी की तुम्ही प्लॅनिंग करता वेळी तुम्ही परमिशन नकारा त्यांना आणि त्यांना सांगा ज्यावेळी आमची पाईपलाईनची सगळ्या तयारी पूर्ण होईल, ज्यावेळी आम्ही हे पाण्यासाठी आम्ही शहर खोदणार आहे त्याच वेळी आम्ही गॅस पाईपलाईन आम्ही हे करणार आहे। किती चांगलं वाटलं आज आम्ही 2 वर्षामध्ये हे सगळं गॅस लाईन करणार आहे का? अरे साहेब तुम्ही इतकं वर्षामध्ये कधी सांगितलं नाही की 2 वर्षामध्ये मी लोकांना पाणी देणार आहे करके, आणि पुन्हा पालकमंत्री म्हणतो की 20% द्या करके। त्या एरियामध्ये यांना हे गॅस पाईपलाईनसाठी खड्डे खोदू देऊ नका, आम्ही तर नाही देणार। कोणीतरी एक मोठा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, हे लोक करत नाही। यांना फक्त एक पॉलिटिकल स्टंट म्हणून त्यांना तुम्ही इंडस्ट्रियल एरिया पर्यंत आणा, अहमदनगर पासून तुम्ही वालूज पर्यंत, वालूज इंडस्ट्रियल एरियाला पाहिजे असेल तर इंडस्ट्रियल एरिया पर्यंत आणा, पण शहरामध्ये हे आणण्याची आवश्यकता नाही। आणि तुम्हाला जर करायचंच असेल तर महानगरपालिका कलेक्टर हे ज्यांची जबाबदारी असेल की जेव्हा आम्ही रस्ता खोदणार पाण्यासाठी त्याच वेळी तुम्ही हे पाईपलाईनचा हे धंदा जे आहे ते पाईपलाईनचा धंदा तुम्ही त्याच वेळी करा। एकदा पाईप गॅसची साठी खोदणार, मग दुसरा आहे तो पाण्यासाठी खोदणार, मग अंबानी साहेब येणार आहे आपलं त्यांच्याही 5G नेटवर्कसाठी खोदणार। हे सगळे जे धंदे चाललेले आहे ते कोणाचा रेव्हेन्यू इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये, त्या रेव्हेन्यू इंटरेस्ट प्रमाणे हे सगळं कामं सुरू आहे। मग आम्ही हरदीप सिंग पुरी साहेबांना प्रश्न विचारणार आहे की तुम्ही खूप गाजाबाजा केलं होतं 2016ला, आता तुम्ही आमच्या शहराच्या आमच्या जिल्ह्याच्या बाबतीत उत्तर द्या, नाहीतर लोकांना स्वप्न दाखवण्याची काही गरज नाही आहे। कोणालाही तुमची गॅस पाईपलाईन पाहिजे नाही आहे, विकास आम्हालाही पाहिजे, पण विकास म्हणजे गॅस पाईपलाईन नसतं। पाणी द्या आम्हाला पहिले, पाण्यासाठी आपण इतकी हे केलं असतं। आणि मी आपले भारतीय जनता पार्टीचे काही स्थानिक नेते मंडळींना हे केलं असतं, हे तर सरकार तुमची होती, राज्य सरकार ती तुमची होती। तुम्ही माझ्यावर बोट दाखवता की इम्तियाज जलील आमदार होता तर मग का गप्प बसलेला? अरे तुमच्या प्रधानमंत्रीने घोषणा केली होती, तुमचे आमदार होते, तुमची महाराष्ट्रामध्ये सत्ता होती,
तुम्ही का नाही 2016 पासून या स्कीमला, प्रधानमंत्री आवास योजनेला सक्सेसफुल करण्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे? आज कमीत कमी हे जे 2,500 ही घर जे होत आहे ते कुणाच्यामुळे होत आहे? कधी घेतली का दानवे साहेबांनी किंवा कराड साहेबांनी की या मीटिंगसाठी की नाही आम्ही कोणताही नवीन आणणार नाही, हे जे पुराणे प्रकल्प आहे ते आम्ही पहिले पूर्ण करणार आहे. आणि मी डिव्हिजनल कमिशनर साहेबांना सांगणार आहे, नाहीतर मी पुन्हा या सगळ्या कमिटींना मी स्वतः प्रधानमंत्री साहेबांचा वेळ घेऊन की हे आमचे महाराष्ट्रातले सरकारी अधिकारी कशा लोकांना उल्लू बनवण्याचं काम करत आहे याच्या बाबतीत मी स्वतः पंतप्रधान साहेबांना, कारण त्यांच्या नावाची स्कीम आहे ते, आणि राज्य सरकारचे जे अधिकारी याच्यामध्ये असा खेळ खेळत आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही हरदीप सिंग पुरीला काळे झेंडे दाखवणार आहे. त्यांची जे काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचा आम्ही बहिष्कार करून किंवा त्या कार्यक्रमाला कशा ओढवता येईल, कारण मी माझ्यासाठी करत नाही. आणि माझी तर अपेक्षा आहे की भारतीय जनता पार्टी असू द्या, शिवसेना असू द्या, काँग्रेस, राष्ट्रवादी कोणीही असू द्या, त्यांना गोरगरिबांच्या बाबतीत काहीही चिंता असेल तर त्यांना हे प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे. आलेला नाही, काही पाईपलाईन्स टाकण्यात आलेली नाही, जायकवाडीतून इथे नवीन पाईपलाईन आलेली नाही आहे, मग का आपण लोकांना उल्लू बनवण्याचा हे धंदा करत आहे? हमारे को पानी चाहिए, अभी हमारे को गैस की पाइपलाइन नहीं चाहिए. हम उनको बोल रहे हैं कि जालना रोड के ऊपर हमारे को फ्लाईओवर चाहिए, तो बोले नहीं हम आपको मेट्रो देंगे करके. आता आज मी आदरणीय आमचे मंत्री साहेब कराड साहेबांचं एक हे बघितलं की स्टेटमेंट की आपण त्याला विरोध कशा करत आहे. मी विरोध यासाठी करत आहे की आज जे औरंगाबाद शहराची आवश्यकता आहे ते तुम्ही ना विचारात घेता की 15 वर्ष नंतर, आणि मी कराड साहेबांना ओपन चॅलेंज करतो की तुम्ही मला दाखवा की कोणत्या मोठ्या शहरामध्ये DPR तयार झाल्यापासून 5 वर्षाच्या आत जे त्यांनी म्हटलेले आहे की 5 वर्ष लागतं ते काम सुरू व्हायला. मी स्वतः चेन्नईचा असू द्या, लखनौचा असू द्या, नागपूरचा असू द्या, किंवा मागच्या मीटिंगमध्ये हैदराबादचा मी हे केलेले आहे. आता ज्या शहराला, आणि एक स्पष्टपणे सांगतो की मेट्रोसाठी केंद्र सरकार आपल्याला 1 रुपयाची मदत करत नाही, ते नियमच आहे. मेट्रो इज नॉट अ सेंट्रल गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट. ते फक्त आपल्याला परमिशन देतात. ते एक SVP तयार करावं लागतं, त्याला एक कंपनी तयार करावं लागतं आणि त्याच्यातून फंड इकट्ठा. हैदराबादने कशा फंड इकट्ठा केलेले आहे SVP. आणि आज महानगरपालिकेची अवस्था काय आहे स्मार्ट सिटीची? 1000 कोटीपैकी आपल्याला 200 कोटी रुपये देण्यासाठी नाही आहे. 200 कोटी रुपये. अगर वो 200 करोड़ रुपये नहीं देंगे तो 31 तारीख के दिन ये स्कीम भी है तो ख़त्म होने वाली है. तो हमारे को जो 300 करोड़ रुपये राज्य सरकार से और केंद्र सरकार की तरफ से आने वाले हैं वो पैसा भी चला गया. तो अब अगर हमारे पास 200 करोड़ के खाने के लाले पड़े हुए हैं तो मैं तो 20,000 करोड़ कहाँ से खड़ा करने वाले हैं. मी स्पष्टपणे हे आयुक्त अस्तिक कुमार पांडे साहेबांना हे विचारलं, अरे तुमच्याकडे पैसे नाही आहे 200 कोटी रुपये द्यायला, तुम्ही कुठून हे उभी करणार? त्याचं फायनान्शियल मॉड्यूल काय आहे तुम्ही हे सांगा आम्हाला. आणि कुणाच्याकडेही हे उत्तर नाही आहे. हे काय आहे की हे रेल्वेचे जे कोणी हे आहे कंपनी जे आहे स्टेट गव्हर्नमेंटची कंपनी आहे, पण बोगस धंदे त्यांचे. स्पष्टपणे सांगतो मी, बोगस धंदे. 7.5 कोटी रुपये हे जे आपले स्मार्ट सिटीमधून ते टाकणार आहे DPRसाठी, ते वाया जाणार आहे. आपल्याला आज औरंगाबादला मी आपल्याला सांगतो की तुम्ही विचारून बघा की कोणत्या शहराची मेट्रो जे आहे ते सक्सेसफुल झालेली आहे. हैदराबाद मेट्रो इज इन टोटल लॉस. नागपूरची मेट्रो जे आहे ते टोटल लॉस. फक्त गडकरी साहेबांना हे दाखवण्यासाठी की मी मंत्री आहे, मी करत आहे म्हणून मी ते केलेले आहे सिकंदर. पण औरंगाबादला आज मेट्रोची आवश्यकता आहे का? ते 7.5 कोटी रुपये आपण चांगले उद्याने किंवा पार्कसाठी किंवा चांगल्या कामासाठी आपण हे खर्च केलं, आणि जेव्हा तुमचा रेव्हेन्यू वाढेल तर तुम्ही हे एक्स्ट्रा डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्ससाठी आपण खर्च केलं तर मला असं वाटतं की चांगला होणार आहे. आम्ही जे हे पुन्हा जे उल्लू बनवण्यासाठी हे येत आहे की आम्ही गॅस पाईपलाईन देणार आहे, आम्ही स्पष्ट सांगतो. आणि मी लोकांनाही आणि मनपा इथे दिसतो, या सगळ्यात कोऑर्डिनेशन करण्यासाठी पालकमंत्र्यांची एक भूमिका आहे. तर पालकमंत्र्याबाबत कधीच कोणी तुम्ही आक्षेप घेत नाही की यांना घेराव घालू, त्यांना घेराव घालू, असं काय होतं? आणि यालाच जोडून माझा प्रश्न आहे
की तुम्ही 2-3दा म्हणलं की याच्या पाठीमागं कोणाचं रेव्हेन्यू आहे ते नाव सुद्धा सांगून टाका ना. नाही, तुम्ही मला सांगा की आज जे DPR तयार करण्यात येत आहे त्यांनी किती शहराचे DPR तयार केलेले आहे आणि जे स्कीम 15 वर्षानंतर कार्यान्वित होईल म्हणजे स्टार्ट होईल मतलब कम्प्लिशनवर नाही जाणार आहे ते स्कीमला कोणी बोलवलेले आहे. आज DPR कोणकोणत्या स्कीम्समध्ये तयार होत आहे. आज आपल्याला हे जे सफारी पार्क तयार करण्यासाठी त्यालाही DPR तयार करण्यासाठी कोणत्या एजन्सीला देण्यात येते हे सगळं विचार करण्याची गरज आहे. त्याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. समांतरचा DPR कोणता एका मोठ्या आज जे मंत्री आहे काँग्रेसच्या एका मोठ्या मंत्र्यांच्या जवळच्या एका नातेवाईकाची कंपनी होती ज्याला हे DPR देण्यात आलं होतं. नाव घेऊन टाका तुम्ही ते क्ल्यू देतायत तर. नाही आता मी सगळं मी प्रश्न विचारला होता पालकमंत्र्यांबाबत. पालकमंत्री तितकेही दोषी आहे. आज पालकमंत्र्यांची जबाबदारी होती आपण फक्त येऊन इथे घोषणा द्यायचं आणि जे काम नको असायला पाहिजे त्या कामावर जास्त लक्ष द्यायचं आणि गोरगरिबांसाठी आपल्याला घर मिळत असेल केंद्र सरकार त्याचा पैसा देत असेल मग तुम्ही का इथे येऊन बसले नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांना आणि म्युन्सिपल कमिशनरना डिव्हिजनल कमिशनरला सगळ्यांना बोलवून याचे काय झालेले आहेत काय विचारलं नाही. आणि मी पहिल्या सुरुवाती हे सांगितलं की जितकं दोषी इकडचे स्थानिक अधिकारी आहेत तितकं दोषी जे आहे राज्य सरकारचे अधिकारी जे त्या मीटिंगमध्ये उपस्थित होते. आमचे पालकमंत्री 200पेक्षा जास्त जबाबदारी त्यांची आहे. ते पालक आहे ते सगळं गोरगरिबांचे पालक आहे त्यांची ही जबाबदारी होती. मला तर हे सांगायचे आहे की केंद्र सरकारपेक्षा जास्त ते जबाबदारी हे राज्य सरकारची आहे की केंद्र सरकारने आपल्याला सांगितलं की आपल्याला हे गोरगरीब लोकांसाठी आपल्याला हे घर आपण देणार आहे करके. आता जमीन देण्याची जबाबदारी कोणाची आहे ते दिल्लीमध्ये बसलेला अर्बन डेव्हलपमेंट सेक्रेटरी थोडी निश्चित करणार आहे त्याच्या बाबतीत. आणि हे जे IAS ऑफिसर्स आहे मी तर त्यांच्या बाबतीत ही मतलब पत्र लिहिणार आहे की हे जे IAS ऑफिसर्स आहे त्यांच्या जे कॅपॅबिलिटीज आहे हे तुम्ही राज्य सरकारची असू द्या किंवा केंद्र सरकारची स्कीम असू द्या त्यांच्या बाबतीत ते गांभीर्याने नाही आहे तर त्यांच्यावरही काहीतरी ठपका यायला पाहिजे ना. जिल्हाधिकाऱ्यांवरती कोणीही असू द्या जे IAS ऑफिसर्स आहे ज्यांची जबाबदारी आहे त्यांच्यावरही ठपका असायला पाहिजे. कारण 52,000 लोकांपेक्षा आता मला काल जेव्हा मी रिव्ह्यू घेतली माझी अपेक्षा अशी होती की मी तो हरदीप सिंग पुरीला जाऊन भेटू त्यांना तो धन्यवाद करू की साहेब आम्हाला जागा मिळालेली आहे आणि आता आमच्याकडे ही 52,000 तुम्ही फक्त आमच्या अधिकाऱ्यांना सांगा की लवकरात क्लिअरन्स करा आणि केंद्र सरकारमध्येही आम्हाला लवकरात क्लिअरन्स मिळेल. मग मी काल जेव्हा रिव्ह्यू घेतलं तर मला हे सगळं सांगण्यात आलं की साहेब आम्ही गेलो होतो. मी म्हटलं कोणी गेलं होतं तर नगर भूमापन अधिकारी सगळे तिकडचे तहसीलदार तिकडचे जे असतं ग्रामीण क्षेत्रातले महानगरपालिकाचे जे सगळे अधिकारी होते ते सगळे गेले होते आणि त्यांनी सांगितलं साहेब तिथे जागाच नहीं आहे करके. बोले जागा कैसा नहीं होंगी उसमें 6 हेक्टर कैसा है करके. तर त्यांनी मला सविस्तर मैपमध्ये दाखवलं कि साहब ये पूरे पहाड़ है करके. कौन सी जगह है आपको पता है ना कौन सी जगह है जहाँ पर वो अतिक्रमण भी होके हुआ है बहुत सारा अतिक्रमण हुआ वो लोग आंख के ऊपर आ रहे हैं. तो मेरा ये कहना है कि उसके अंदर जो भी दोषी है मैं केंद्र सरकार की तरफ इशारा कर रहा हूँ ऐसा नहीं है. केंद्र सरकार इस वजह से भी दोषी है कि तुम 6-7 साल पहले तो स्कीम डिक्लेअर करे तुम्ही का दर 6 महिन्याने रिव्ह्यू घेतला नाही की औरंगाबादमध्ये तुमची स्कीमचं काय झालेलं आहे. लँड अलॉटमेंट नाही दिली तर तुम्ही किती पत्र पाठवले. मग तर घोषणा करायची अपनी फोटो टाकायची नरेंद्र मोदी साहेब हर बेघर को घर देने वाले हैं 2022 तक गरीब लोक खुश आम्ही है तो ॲप्लिकेशन दिलेलं आहे आम्हाला घर मिळणार आहे. आता त्या दिवशीपासून माझ्याकडे इतकं लोक येत आहे की साहेब आम्ही फॉर्म भरलं होतं कधीपर्यंत आम्हाला मिळणार. आता त्यांना काय सांगू मी की साहेब तुम्हाला लॉलीपॉप दिलेलं आहे हे ऑफिसर्सनी. आणि माझी तर अपेक्षा अशी आहे की आम्ही याच्या बाबतीत जे लोकांनी मी काही लोकांशी बोलत आहे जे लोकांनी याचं अप्लाय केलेलं आहे 52,000 लोकांना मी लागले तर त्यांना सगळ्यांना एकत्रित करू आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या दफ्तरसमोर आम्ही
हां, मोर्चा काढू, धरणे आंदोलन देऊ. पण हे 31ला स्कीम संपते ना सर आता. आता काय आहे की मी तेच म्हणतो की आज ही गव्हर्मेंट म्हणजे गव्हर्मेंटला मी आता स्पष्टपणे हे सांगतो की केंद्र सरकारने जे 15 मार्चचा डेडलाइन दिलेला आहे कि 15 मार्च तक हमारे को, क्योंकि हमारे भी प्रोसेसेस कंप्लीट करने के लिए बेसिकली ते प्रोसेसेस कंप्लीट करण्यासाठी त्यांच्याकडेही 2 महिने लागतं. पण त्या मीटिंगमध्ये आम्ही निर्णय घेतला की साहेब आपण इतकी मोठी चर्चा करत आहे, इतकं सारे अधिकारी आलेले आहे, समजा त्यांनी आम्हाला जागा दिली आणि तुम्ही सांगितलं की नाही खूप उशीर झाला, तर तुम्ही आम्हाला स्पष्टपणे सांगा की आम्ही त्यांच्याशी भांडण करून आम्ही जागा घेऊ का. कारण जागा घेतल्यानंतर तुम्ही